कसा आगाऊपणा केलायस तू? वहिनी, असा त्रागा करून घेऊ नकोस. त्रास होईल तुला आणि दादाला सुद्धा. तू मला विचारलंस या जिवंत आहेत की नाही याचा पुरावा तुझ्याकडे आहे का म्हणून. तुझ्याकडे आहे त्या जिवंत असलेल्याचा ठोस पुरावा. म्हणून हा खोटा पुरावा तयार केलास तू. पण हा पुरावा मला मान्यच नाहीये. नाही नाही, असं नाहीये वहिनी. ह्याच्यात एक मिनिट मी काय म्हणतो, तुम्ही दोघी जरा शांत व्हाल का प्लीज. माझी बायको गौरी आणि माझी मुलगी ते जिवंत आहेत की नाही हे जरी मला माहीत नसेल, राजन, आय मीन त्या आत्ता दोघी कुठे असतील हे जरी मला माहीत नसेल तरी सुद्धा अद्याप तू त्यांचं डेथ सर्टिफिकेट असं बनवलंस हे मला देखील पटलेलं नाही आहे. म्हणजे मी खोटं करेन का? अरे माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? मी का असं काहीतरी खोटं काहीतरी करत? सांग ना मला. मी नाही, मुद्दाम मला समजतंय आत्या. मी काय म्हणतो ते सगळं आपण बाजूला ठेवूया. आत्ता एक मार्गी पहिल्यांदा मृत्यूपत्र ऐकूया. हां, संपूर्ण प्लीज. मी हात जोडतो तुम्हा दोघींसमोर. हां, आई बस. हां, वकील साहेब. आम्ही सदानंद महाजन आणि अन्नपूर्णा महाजन पूर्ण शुद्धीत असताना आमच्या मृत्यूपत्रात असे लिहून देतो की आमची जी काही संपत्ती आहे, जसं की रोख रक्कम, बँक अकाउंट, स्थावर मिळकती, दागदागिने, बंगले, फार्म हाऊस, शेअर्स, उद्योग, शिक्षण संस्था इत्यादी सर्व काही जी आमच्या दोन्ही नातींच्या नावे 50-50% वाटून देण्यात यावी. असं कसं 50-50%? जी मुलगी जिवंत सुद्धा नाहीये तिला काय हक्क आहे या सगळ्यावर अधिकार सांगण्याचा? हे जे काही आहे ना ते सगळं माझ्या अनिकाचं आहे. कामिनी, मला असं म्हणायचंय की जी मुलगी जी सध्या अस्तित्वातच नाहीये तिच्या नावे 50% वाटा करून देणं म्हणजे जरा वेडेपणाचं नाही का? कामिनी, ही सगळी प्रॉपर्टी माझी आणि माझ्या नवऱ्याची आहे. त्यामुळे त्याचं काय करायचं ते सुद्धा आम्हीच ठरवणार. हो, बरोबरच आहे, बरोबरच. पण अनिका सुद्धा तुमचीच नात आहे, त्यामुळे तिच्यावर अन्याय होतो असं तर नाही ना वाटत? सगळे एकत्र मीटिंग जमली आहे बहुतेक. तू जा तुझ्या खोलीत जा. हे बघ वहिनी, मी तुझ्या भावनांचा आदर करते, त्यामुळे तू मनात कुठल्याही प्रकारचा किंतू ठेवू नकोस. अगं पण आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवा ना. म्हणजे आता तुझी मोठी नात कुठे आहे किंवा ती केव्हा येणार आहे, मुळात ती हयात आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही. आणि मग अशा गोष्टीचा आपण ह्या मृत्यूपत्रामध्ये उल्लेख करायलाच हवा होता का, असं माझं म्हणणं आहे. कामिनी, खरं तर तुला हे काही बोलायची गरजच नाही, पण तरी तू बोलतेस. तू कितीही आणि काहीही म्हणालीस ना तरी माझा पूर्ण विश्वास आहे की माझी मोठी नात नक्की परत येणार. मी काय म्हणतो, परत परत का भांडताय तुम्ही? वाद नका ना घालू. त्यापेक्षा आपण यावर काहीतरी मार्ग काढू. हा राजन, बरोबर आहे तुझं. माझ्याकडे एक चांगला उपाय आहे त्याच्यावर. काय? हे बघ वहिनी, तू जे काही 50-50% जी काही डील केलेली आहेस ती मान्य आहे. मी तुझ्या भावनांचा आदर करते. आता तू माझ्या भावनांचा आदर कर. म्हणूनच येत्या 6 महिन्यांच्या आत तुला तुझी मोठी नात ती सापडली किंवा ती जर का या घरात आली तर, आणि जर का ती सापडली नाही आणि आली नाही तर या प्रॉपर्टीचा 100% हिस्सा अनिकाच्या नावे होईल. मान्य? माझा पक्का विश्वास आहे की माझी मोठी नात इथे परत येणार.
पुढचं पाऊल या घरात पडणार. सुजाताताई, बघा बरं कोण आले ते. थांब आजी, मी बघते. आय सी, मे बी माझ्या फ्रेंड्स आल्या असतील. वाटलंच होतं मला की गावच्या तिथे येणारच. हाय, तुम्ही इथे? मला खूप छान वाटलं तुम्ही इथे आले. चला आपण बाहेर बोलूया. चला चला चला, कम ऑन, चला चला चला, कम विथ मी. या, मज्जा येत असेल ना माझ्या घरी येऊन. काय गे गावच्या, काय लिहि इथे तोंड उचून? आमसने अन्नपूर्णा आजीसना भेटायचंय. अन्नपूर्णा आजी आता बिझी आहे. शी इज इन द मीटिंग राईट नाव. काय ग, माझ्या आजीला तू आजी का बोलते? तुला काय वाटलं तुझी ती सख्खी आजी आहे का? तुझ्या कॉलेजमध्ये शिकते ना, ज्यात तुझी शिकायची लायकी नाहीये बाय द वे, त्या कॉलेजची ओनर आहे. तर मॅडम बोलायचं, कळलं? आमसनी अन्नपूर्णा मॅडमना भेटायचंय, लय महत्वाचं काम आहे. ओ, अन्नपूर्णा आजीला भेटायचंय तर ठीक आहे, माझी कार साफ करा. वय तर तुझ्या बापाने ठेवलंय काय? तुझ्या बापाचं नोकर वाटलं काय आम्ही? ए निंगू पिंगू टिंगू, व्हॉटएव्हर नेम इज, मी जे सांगते ना तेच करायचं. पण नसेल करायचं ना, ते दोन गेट लॉस व्हायचं. चल चल निघ, माझ्या घरी नाही यायचं पुन्हा. चल निघ निघ. हे निघ. ठीक आहे, आम्ही तुझी गाडी साफ करतो, पण मग आमची आणि अन्नपूर्णा मॅडमची गाठ घालून द्यायची. हो हो डार्लिंग, दे ना. चल चल चल, तिथे कार आहे बघ. चल जा, चल चल. कमळे, हिने तर पाक आपला नोकर करून टाकलाय. आणि तू काय ग? आपला नाईलाज आहे, लक्षात ठेव. आपल्याला अन्नपूर्णा आजींना भेटणं किती महत्वाचं आहे तुला बी माहित आहे. त्यासाठी आपल्याला काय बी करायला लागलं तरी चालतंय. आणि कुठलं बी काम छोटं मोठं नसतंय, हे अनेकाला कळत नाही. खरं तुला तर माहित आहे ना. सोड की, करूया. ओय, झाला टाइमपास? काय कुसूर पुसूर बंद करा आणि काम करा. चल गए गावच्या, चल चल. वहिनी असं काय करतेस? वहिनी अगं 1-2 वर्ष नाही, तब्बल 17 वर्ष लोटली. तरी तुमची मोठी नात आलेली नाहीये परत. आणि यापुढेही ती येईल असं मला काही वाटत नाही. म्हणजे किती त्रास करून घेणार आहेस तू स्वतःला आणि या बिचाऱ्या माझ्या दादाच्याही जीवाला. त्यापेक्षा मी जो काही तुला क्लॉथ सांगितलेला आहे तो सोपा उपाय आहे याच्यावरचा, तो टाक याच्यात. आणि सोपं तर आहे. काय आहे तो? जर का पुढच्या 6 महिन्यांच्या आत ती आली नाही तर आणि फक्त तरच अनिकाला 100% प्रॉपर्टी मिळणार. आणि अनिका तुमचीच नात आहे. शिवाय इथे डोळ्यासमोर पण आहे ना तुमच्या. आई, मला सुद्धा माझ्या मुलीची ओढ आहे ग. आणि देवाच्या मनात असेल तर त्या दोघे नक्की परत येईल, माझा विश्वास आहे. पण ह्या अशा अटी कशा करता? मी तुला आधीच सांगितलं होतं ना की मृत्यूपत्र वगैरे हे सगळं आत्ता नको. पण तू आणि बाबांनी माझं ऐकलंच नाही.
मला काय वाटतं माहितीये का की वहिनी एवढा विचार करते म्हणजे तिचा विश्वास डळमळतो. कदाचित तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेल की माझी मोठी नात हयात आहे की नाही. बरोबर ना वहिनी? कामिनी, 17 वर्षांपूर्वीही माझा विश्वास कायमच होता, आजही तो कायम आहे आणि माझी मोठी नात इथे येईपर्यंत तो कायमच राहील. मग झालं तर. म्हणजे जेव्हा कधी तुझी ही मोठी नात येईल तेव्हा तिला तिचा 50% भाग मिळेल. हा पण अर्थात फक्त पुढच्या 6 महिने. 6 महिन्यांचा कालावधी जर लोटून गेला ना तर सगळं जे काही होईल ते फक्त आणि फक्त अनिकाच्या नावे होईल 100%. मी जरा स्पष्टपणे आणि व्यावहारिकच बोलते. राजन, नाही वहिनी काही बोलत नाही. अरे तू सांग ना तिला. तुला पटलंय ना? सही करायला सांग ना. वहिनी, तुला अजूनही मनात काही शंका आहे का? नाही म्हणजे तुझ्या गुरूंनी तुला जो काही शब्द दिला होता आणि देवीने दिलेला कौल याच्यावर तुझा विश्वास नाहीये का? कामिनी, ती काळजी तू करू नकोस. या सगळ्यावर आणि माझ्या श्रद्धेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी मोठी नात हीच या घराची खरी वारसदार आहे आणि तिचं पाऊल या घरात पडणार म्हणजे पडणारच. ठीक आहे, मला ही अट मान्य आहे. ती नक्की येणार. कदाचित देवच माझी ही अशी परीक्षा घेतोय. त्याची इच्छा असेल तर ही परीक्षा मला द्यावीच लागेल. माझी नात चंद्रासारखी असेल. आज जरी गडद अंधारात असली ना तरी एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखी लख्ख उजळून समोर येईल. परमेश्वर मला नक्की तिची ओळख पटवून देईल, खात्री आहे माझी. माझा विश्वास खरा ठरवण्याची जबाबदारी आता तुझी आहे देवा. वकील साहेब,
मला जरा तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. हो. या. आलोच. काय झालं हां तुम्ही का खिडकीकडे बघताय? तिथे कुणी ओळखीचं आहे का? अहो नाही, तिथे तर कोणीच नाही आहे. काय झालं तुम्हाला? कामिनीची अट मी मान्य केली आणि सही केली म्हणून वाईट वाटतंय. हे बघा, तुम्ही मुळीच काळजी करू नका. आपली नात नक्की परत येणार. देवावर विश्वास ठेवा, तो सगळं काही ठीक करेल. हां या बाईसाहेब, झाली तुमची गाडी धुवून? झाली पण अले गुड जॉब. हा पण थांब, मी बघून घेते हा एकदा. लेट मी जज यू. वा कमळी टमळी, खूपच छान केलंस. तू हा जॉब का नाही करत? इट सूट्स यू वेल. झाली ना गाडी साफ. मग आता आमची अन्नपूर्णा मॅडम संग गाठ घालून दे. अन्नपूर्णा मॅडम त्या तर बिझी आहेत. सो हॅव टू वेट फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिट्समध्ये आपण अजून काय काम करू शकतो? हा, माझी दुसरी गाडी साफ करू शकतो. चला चला लागा का. तुला आपला हात दगडाखाली आहेत. अन्नपूर्णा मॅडमना भेटणं जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेव. कुसूर पुसूर काय करताय? झाला टाइमपास. चल मग कामाला लाग. चल चल गो. पटकन. झालं? तुझी दुसरी गाडी बी धुवून झाली. आता आमची भेट घालून दे अन्नपूर्णा मॅडम संग. वाव, किती छान वॉश केलाय. तुला एक ऍडवाइस देऊ? तू तुझं कार वॉशिंग सेंटर का नाही ओपन करत? कमळी टमळी कार वॉशिंग सेंटर. अरे कच्चा लिंबू राहिली, तिचं पण नाव ऍड करून टाका. ऍटलीस्ट यू विल अर्न सम गुड मनी. भिका मागायची वेळ नाही येणार. आणि हा बाय द वे, दिस इज फॉर टुडे. खूप छान कार वॉश केली. ए अनिका, तू म्हणली होतीस ना वा, तुझं काम केलं तर अन्नपूर्णा मॅडम संग गाठ घालून देशील म्हणून. काय गो गावच्या, तुला काय वाटलं तुझी अन्नपूर्णा आजींना भेटायची लायकी आहे? पण मला माहिती आहे तुम्ही का आलेत आज. तुमच्या कॉलेजची फीज आजीने क्लिअर करावी असं तुम्हाला वाटतं ना? कधी तुमची ही भिका मागण्याची सवय जाणार आहे? म्हणजे तुमची लायकी नसताना पण आजीने तुमची ऍडमिशन आमच्या कॉलेजमध्ये करून दिली. ते इनफ नव्हतं, पण आता फीज पण भरायची, तुमचं ऐकून पण घ्यायचं. लिस्ट दे ना काय काय करायचं त्याच्याबद्दल. काय लाज लज्जा शरम आहे की नाही लाईफ मध्ये? तू ना निघ इथून. निघा निघा, चल गेट आउट, गो. तू पण. ए अनिका, प्लीज फक्त एकदा भेटू दे का आम्हाला अन्नपूर्णा मॅडमशी. लय महत्वाचं काम आहे. प्लीज प्लीज. नो, गेट आउट. मग आम्हाला फसवलंच कशाला ग? गाड्या धुवून द्या म्हणालीस आणि आता भेट घालून द्यायला नाही म्हणतेस वय? मी फसवलं? मी? दॅट
दॅट इज सच अ रॉंग अॅक्युजेशन. ओ माय गॉड, तुम्ही किती मोठे लायर्स आहेत. गो, मला लायर्सशी नाही बोलायचं. गो, चल, हुड 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 गो.